मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या याचिका या पूर्ण पीठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत। लवकरच सुनावणी होणार आहे। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी हा निर्णय घेतलाय। राज्य सरकारनं नोकरी आणि शिक्षणामध्ये जारी केलेल्या 10% मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि या आरक्षणाच्या समर्थनार्थ विविध याचिका हायकोर्टामध्ये दाखल आहेत। त्याची पूर्ण पीठाकडे सुनावणी करण्यात येईल। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदौस पुनीवाला यांच्या पूर्ण पीठासमोर सुनावणी होणार आहे। सरकारने दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारं असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे, तर दिलेलं आरक्षण पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा विरोधकांचा दावा आहे। या संदर्भात आणखीन माहिती आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्याला देतील। अमेय, कविता, या संदर्भात हायकोर्टात अनेक याचिका दाखल झालेल्या होत्या। काही याचिका या जनहित याचिका होत्या, तर काही या क्रिमिनल आणि फौजदारी आणि तसंच दिवाणी रिट याचिका होत्या। तर काही खंडपीठांपुढे याचिकांची सुनावणी होती, तर अन्य खंडपीठापुढे दुसऱ्या याचिका होत्या। त्यामुळे नेमक्या कुठल्या खंडपीठानं निर्णय घ्यायचा आणि कुठल्या खंडपीठापुढे या याचिका सुनावणीसाठी जाणार हा एक पेच होता। परंतु यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी तोडगा काढत या सर्व याचिका म्हणजे जनहित याचिका असतील किंवा रिट याचिका असतील, या सर्वांवर आता एकत्रितरित्या सुनावणी घेण्याचं निश्चित केलेलं आहे। स्वतः मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हे या पूर्ण पीठाचे अध्यक्ष असतील आणि त्यांच्यासह अन्य 2 न्यायमूर्ती असतील ज्यांची तू नावं सांगितलीस। ही सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा हायकोर्टाचा मनोदय आहे। आपल्याला माहिती आहे की हायकोर्टाचं नियमित कामकाज आता एप्रिल महिन्यापर्यंत चालणार आहे, कारण की मे महिन्यात पुन्हा एकदा हायकोर्टाचं कामकाज हे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बंद राहील महिनाभर। त्यामुळे येत्या महिन्याभरात या संदर्भात हायकोर्ट काही महत्त्वाचे निर्देश देतं का, कारण की यापूर्वीच मराठा आरक्षणाच्या धोरणानुसार किंवा या कायद्यानुसार राज्य सरकारनं सरकारी नोकर भरती आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। त्याला सुद्धा सदावर्ते यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय। त्याचबरोबर इतर याचिका सुद्धा प्रलंबित आहेत। मराठा आरक्षणाच्या समर्थनात सुद्धा काही जे नेते आहेत, मराठा नेते, त्यांनी सुद्धा याचिका दाखल केलेल्या आहेत। त्यामुळे या सर्वांवर आता हायकोर्ट काय निर्देश देतं, जी प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया असेल किंवा नोकरी भरतीची प्रक्रिया ती सुरू केलेली आहे, त्यावर हायकोर्ट काही निर्देश देतं का, विद्यार्थ्यांचे प्रवेश आहेत त्या संदर्भात काही निर्देश येतात का, हे येत्या आठवड्यात स्पष्ट होईल। कविता, अमेय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।